उत्तरकांड सर्ग 5 पुढे सुरू. ओंकारात अ उ म हे 3 वर्ण असून यातील अकार विश्व म्हणजे जागृतीचा अभिमानी असलेल्याचा वाचक असून उकार तेजस म्हणजे स्वप्नाचा अभिमानी असल्याचा वाचक असून आणि मकार प्राज्ञ म्हणजे सुषुप्तीचा अभिमानी असलेल्याचा वाचक आहे. नाना प्रकाराने स्थित असणाऱ्या आकार रूपी विश्वपुरुषाचा लय उकारामध्ये करावा. त्यानंतर ओंकाराच्या उकार रूपी द्वितीय वर्ण स्वरूप असणाऱ्या तेजस पुरुषाला शेवटच्या मकार रूपी वर्णात लीन करावे. त्यानंतर कारण रूप तसेच मकार रूप असणाऱ्या प्राज्ञ पुरुषाच चिदघन अशा परमात्मामध्ये लीन करावे. मग विज्ञान दृष्टी असणाऱ्या उपाधीपासून मुक्त झालेल्या निर्मळ साधकाने नित्य मुक्त असणारे परब्रह्म म्हणजे मी आहे अशी भावना करावी. अशा प्रकारे मी परमात्मा आहे अशी भावना ज्याचे ठिकाणी सततची निर्माण झाली आहे तो स्वतःच्या म्हणजे आत्म्याचे ठिकाणी आनंदमग्न झाला आहे. जो संपूर्ण संसारात विसरून की गेला आहे आणि नित्य आत्मसुखाचा प्रकाश हेच ज्याचे स्वरूप झाले आहे असा तो साक्षात मुक्त पुरुष हा निश्चल जलाने भरलेल्या सागरासारखा स्थिर राहतो. अशा प्रकारे जो पुरुष समाधी योगाचा नित्यपणे अभ्यास करतो सर्व इंद्रियांना गोचर असणारे विषय हे ज्याचे पासून निवृत्त झालेले आहेत, ज्याने काम क्रोध इत्यादी सर्व शत्रूंना जिंकले असून ज्याने 6ही इंद्रियांना जिंकलेले आहे अशा महात्मा पुरुषाच माझा साक्षात्कार नित्यपणे होत असतो. अशा प्रकारे रात्रंदिवस आत्म्याचे ध्यान करून मुनीने नेहमी सर्व बंधनातून मुक्त होऊनच राहावे. मी करता मी भोगता या अभिमानाने रहित होऊन प्रारब्ध भोगत राहणारा मनुष्य नंतर साक्षात माझ्या मध्येच लीन होऊन जातो. हा संसाराधी मध्य आणि अंत या सर्व ठिकाणी भय व शोक यांचे कारण आहे हे समजून घेऊन आणि विधी वाक्यांनी विहित केलेली सर्व कर्मे टाकून देऊन मग सर्वांचा आत्मा असणारा असा जो आपला आत्मा आहे त्याचा आश्रय घ्यावा. ज्याप्रमाणे समुद्रात जल, दुधात दूध, महाकाशात घटाकाश इत्यादी आणि वायूमध्ये वायू मिसळून एकच की होतात, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसार आत्म्याशी अभिन्न आहे असे चिंतन केल्यास जीव हा मज परमात्म्या बरोबर अभिन्न भावनेने स्थित होतो. हे जे जग आहे ते श्रुती, युक्ती आणि प्रमाण यांचे द्वारा निराकृत होत असल्या कारणाने ते एका चंद्राऐवजी अनेक चंद्र किंवा एका दिशेमध्ये होणारा दुसरा दिशेचा भ्रम याप्रमाणे मिथ्याच आहे असा विचार करीत लोक व्यवहारात राहून मुनी जर ऐक्यच पाहत राहील तर त्याला जीव, जग आणि परमात्मा यांचे ऐक्याचे ज्ञान होईल. जोपर्यंत विश्व हे माझे स्वरूप आहे हे माणसाला पाहता येत नाही तोपर्यंत त्याने माझी आराधना करण्यात तत्पर असावे. तो पुरुष श्रद्धेने युक्त आणि उत्कट भक्तीने संपन्न आहे त्यालाच स्वतःच्या हृदयात रात्रंदिनी माझाच साक्षात्कार होत असतो. हे प्रिय लक्ष्मणा, सर्व श्रुतींचे सार संग्रह रूप असे हे रहस्य मी तर निश्चितपणे तुझ्या समोर उघडे केले असून येथे या जगी जो बुद्धिमान पुरुष याचे मनन करेल
तो तर एका क्षणातच सर्व पापांपासून मुक्ती प्राप्त करेल. हे बंधू लक्ष्मणा, हे जे जग दिसत आहे ते सर्व माया असल्याचे तू जाणून घ्यावे आणि त्यास मनातून काढूनच टाकावे. माझ्या चिंतनाने शुद्ध करून तू सुखी, आनंदमय आणि कोशरहित व्हावेस. जो मनुष्य आपल्या मनाने गुणांच्या पलीकडील गुणरहित अशा माझे चिंतन करतो किंवा माझ्या सगुण रूपाचे चिंतन करतो, तो आणि मी एक रूपच की आहोत. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी तिन्ही जागांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे महापुरुष आपल्या पाऊलांच्या रजक कणाच्या स्पर्शाने या तिन्ही लोकांना पवित्र करीत असतात. हे एकमेवादित्य व संपूर्ण असे श्रुतीचे सार विज्ञान आहे. वेदांतावरूनच ज्याच्या चरणांचे ज्ञान होते अशा मीच तुला हे कथन करतोय. गुरुवरील भक्तीने युक्त होऊन जो कोणी पुरुष श्रद्धापूर्वक हे पठन करील, त्याची जर माझ्या वचनावर भक्ती असेल तर तो पुरुष मद्रूपच की होऊन जाईल. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी उत्तरकांड पंचम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.